कांद्याला कशा पाती येतात हा. तशाच्या पाती असतात ते पांढरी फुलं असतात ना हा. त्याला तसं एक फुल दांडा येतो त्याला ते तसली फुलं येतात टावलं चिरफाळ गोमाट कांदा तेलात परतायचा हा. आणि ही बघुल्यात धुयायची हा आणि अशी पिळायची आणि अच्छा. ते टाकायची आणि झाकण ठेवायचं पाणी घालायचं नाही लय मी बाबा खाते वर्षात नाही एकदा तरी तुम्ही कधी औषध खाल्लं नाही गोळ्या खाल्ल्या नाही नाही खाऊ. ह्या रानच्या भाज्या खाल्ल्यामुळे तुम्ही अजून दष्टपुष्ट चांगल्या काट घ्याव पाला तोडून टाकायचा आणि पांढरी पांढरी चांगली धुयायची खलबटात त्याचा रस काढायचा आणि फडक्यात घ्यायचा आणि पिळायचा ती तू चावलं तरी औषध सांगितलं बाहेरचं काय झालं तरी त्याचं औषध सांगितलं काय बाई हृदयात राहून दे तुझ्या मंडळी नमस्कार. पाऊस पडायला लागला की छोटे मोठे पक्षी बचाव करण्यासाठी आडोसा शोधू लागतात. कुठंतरी वळचणीला बसतात. गरुड मात्र ढगांच्या वर उंच उंच जाऊन आनंदात विहारत असतो. स्वतःला पावसापासून वाचवतो. मला ही आजी सुद्धा एखाद्या गरुडाप्रमाणेच वाटते. गावापासून दूर निसर्गाच्या सोबत राहून जीवनाचा आनंद स्वतः शोधून काढते. स्वतःचं रक्षण स्वतः करते. निसर्गात मिळणाऱ्या रानभाज्या प्रत्येक वर्षी ती आवर्जून खाते. बऱ्याच प्रकारच्या भाज्या तिला माहिती आहेत. ज्या भाज्यांची नावं आणि त्या भाज्या कशा प्रकारे बनवायच्या या आजीच्या अनुभवातून माहिती करून घेऊयात. तसेच महिलांच्या त्या आजाराविषयी सांगितलेला नैसर्गिक उपचार काय आहे हे पण जाणून घेऊयात. आळीम रानभाजी आहे का? रानभाजी इकडे एवढी नेट केली हा कंबर डाव काढलं म्हणून व्हायचं आडवे कुठे गावती भाजी? रानात आणली होती शर्यत बरं 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 हे आम्ही आता पहिल्यांदा बघतो आपली रानभाजी. का नाही 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 आतापर्यंत आहे ना फक्त माहिती होतं रानभाजी असते पण याची नाव काय माहिती नाही आम्हाला. आळंब आळंब आळंबाची भाजी आळंबाची भाजी दोन्ही पण आळंबाची आहेत का? हा मग हे कसं काय पिवळं दिसतं जरा भावानं हे नीट केले म्हणजे दोन एकच आहे होय? हा हे नीट केले अच्छा कंबर डाव काढलं म्हणून तिथं आडवी पडली होती आता आता ही आळंबाची भाजी करायची कशी पण कुणाला माहिती आहे? काय नाही माहिती. काय नाही हा. करायचं कांदा चिरायचा हा आणि आपण भजी वाजतो ना हा हा? हा त्याला कांदा पातळ चिरतो बरोबर हा मग तो कांदा तेलात परतायचा हा. आणि ही बघुल्यात धुयायची हा आणि अशी पिळायची आणि अच्छा. ते टाकायची आणि झाकण ठेवायचं पाणी घालायचं नाही लय ती सुकटीच्या भाजी सोड्यावानी फडफडीत होती आणि मोठं निराळ आळींब तेव्हा त्याला काही नाही करायचं जरी एखादी माती असली ना हा. तरी अशी खोडून काढायची ही हा हा. आणि ही ठेव तो आता ही एवढी शिजवलीस ना एवढी त्याची एवढीच होणार बर एवढीच होणार त्याची लय नाही होणार हा हा पण खाऊ रानातला न्यावा टावलं चिरफाळ गोमाट रानातलं कारटावलं मी कारल्याच्या वाणी येऊन लिवली कारटावली असतात बारकी त्याला बारकी. काट काट येतात हा आणि गोमाटी गोल असतात हा गोमाट गोडा असत गोमट हा कारटावली कारटावली अजून चिरफाळ चिरफाळ आणि आहिम आळीम. हा बर काय काय भाज्या आहेत ह्या रानभाजीची नावं आपल्याला आता कळतात. गॅटवाल गॅटवाल हा आता गॅटवाल कडकीला असत हा का? कांद्याच्या पातीसारखं हा. ते खुडायचं हा आणि त्याला ना कांद्याला कशा पाती येतात हा. तशाच्या पाती असतात त्या अच्छा हा आणि त्या खुडल्या ना आणल्या ना हा. तिखट नाही काय नाही नुसतं भाजी कसली गोड लागते आता ही 4-5 नावं सांगितलेली आम्ही कधी ऐकली पण नव्हती. पहिल्यांदा त्या तोंडातून ही नावं नाही बा, ऐकल्यात. आपण खाते. तुला माहिती आहेत म्हणून आमच्यापर्यंत पोहोचतात हा. आणि आमच्यामुळं लोकांपर्यंत पोहोचतात. हा मग हा फायदा होतो. तुमचं ज्ञान आहे हा. ना लोकांपर्यंत पोहोचायला ना एवढाच मार्ग आहे. माझा बाप हा. नसन ती वस्तू काढायचा रानात आणि खायला घालायचा हा ना आणि मशीनची रेडकं काढायचं आडलेली तुम्ही कधी औषध खाल्लं नाही गोळ्या खाल्ल्या नाही नाही खाऊ. ह्या रानच्या भाज्या खाल्ल्यामुळे तुम्ही अजून दष्टपुष्ट चांगल्या काट घ्याव. खरं तर ह्या चालत्या बोलत्या विद्यापीठाला निसर्ग देवताच म्हटलं पाहिजे. एवढं खुडून काढायचं
आणि हा नुसतं पाण्यात टाकायचं. तुला माहिती पाब्या लय करी त्यात हा. आणि मग नुसतं असं घ्यायचं आणि पाण्यात टाकायचं आणि हलवायचं आणि असं आवळायचं आणि टाकायचं झाकण ठेवायचं. पाणी मारायचं नाही काय नाही. खाऊन बस मग म्हणते आजी मला आणखीन. मंडळी, पुस्तकापासून शिकायचं म्हटलं की झोप येते आणि आयुष्यापासून शिकायचं म्हटलं की झोप उडते. पुस्तकं तर वाचायलाच हवीत. ती वाचता वाचता माणसंसुद्धा वाचायला शिकलं पाहिजे. ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे. ते त्यांच्यासोबत असलेल्या ज्ञानाचा ठेवासुद्धा घेऊन जाणार आहेत, अगदी कायमचा. काय ग हाची दांडाच्या खाली माझं होत तरी तुला सोडला ना. बदल निमित्त दे पूर्ण नको निमित्त दे त्याला निमित्त ठेव. वायचं उभा कांदा चिरायचा वाय कोथमीर टाकायची नुसतं तेलाचा टिपका टाकायचा नुसतं हलवायचं. नुसतं शेवायासारखं वय एक भाकर द्यायची खायची. काय आपण डोंगरचं काय खालचं काय खातोय का रानात ना फळ न्यावं खातो. हे खरं पौष्टिक खाद्य आहे. राजगिरा नंतर तुमची मेथी चाकवत गाजर एकदम पौष्टिक. आता रानात बघ किती भाज्या येतं खायला. हा ना. रानात चिरफाळ करटावलं गोमाट आता खा की. मग मी बाबा खाते वर्षात नाही एकदा तरी कुणापासनी घेऊन दानघरापासनी राहत नाही. चिरफाळ गावलं तर द्या रे गोमाट गावलं तर द्या रे आणून पराव देतात मला आणूनचे. पण ते कच्चं खायला लागतं गोड लागतं खोबऱ्यासारखं. पण मी काय करते त्यांनी दिलं ना की बारक्या किसणीने किस येते आणि मग खाते गोमाट. हा आणि ते करटावलं कसं करतात. करटावलं मिळते आणायची चिरायची कारलीच्या वाणी बी काढायचं. पिकलेले असले तर ते आतलं फेकून द्यायचं. बाहेरचं काताडं कारल्यासारखं घ्यायचं. ती चांगले लागतात काट्यासारखे. तिची आणायची उंडे असते ते असं उंड कांदा असते ते आणायची. त्याला असं तेल रानात पांढरी फुलं असतात ना त्याला तसं एक फुल दांडा येतो त्याला ते तसली फुलं येतात. खालचं उकरून आणायचं आणि कांद्यासारखं सोलायचं. बरं. आणि आतला गरपा कांदा पांढरा निघाना ती नुसतं चाकून चिरायचा अशा खापी करायच्या आणि नुसत्या तव्यात टाकायच्या तेलाचा टेपा होतो. त्या अगदी ते बटाट्याला माग सारे. आता मला मिळलं की तुला दे. मसाल्याची पण गरज नाही काय नाही. नुसता कांदा ना वाटलं मनाला तर टाकायची व्हायची तिखटाची मोठी एखाद्याच्या आवडीचं खाणं येतं आणि खायचं. आम्ही तर कधी नाव पण नव्हते ऐकली. मग फक्त आहे ना ते कार्टावलं आहे ना तेवढं माहिती होतं. कार्टावलं हे बघ माझा बाप आतील वैजीव होता. कसल्या म्हशी आडून दे पण ते रेडको काढणार म्हणजे काढणार. हा आणि म्हैस जगावणार. मंडळी, नातं म्हणजे काय. नातं म्हणजे पास किंवा नापास ठरवायला परीक्षा नाही. नातं म्हणजे जिंकणं किंवा हरणं ठरवायला स्पर्धा नाही. फक्त समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भावना आहेत. माणूस गेल्यानंतर ना स्पर्श आहे ना संवाद. म्हणून नाती जपा. लोक काय काय आहेत माझ्या वाणी ज्याला कळतंय त्याला ना त्या अजून म्हणत्यात लेख नाना शांत करायची तेवढी बाय बापाची उळी काढीची सारखी बाय. बापाने माझ्या आई तू चावलं तरी औषध सांगितलं. बाहेरचं काय झालं तरी त्याचं औषध सांगितलं. काय बाई हृदयात राहून दे तुझ्या मूळव्याजाचं औषध सांगितलं. मंडळी, या पिढीच्या लोकांनी त्यांचं ज्ञान कुठंही लिहून ठेवलं नाही. केवळ अनुभवाने ते आपल्याला शिकावं लागेल. पण आपण कोणाला म्हणत नाही तुला म्हणून मी म्हणते. पुढं आपलं ज्ञान चांगलं सांगते की ह्या वाटेने पराव तुम्ही जा. परसाकडच्या जागेला कोणी येतात असं 2 प्रकारचं मूळव्याध आहे बघ. हा हृदयात आपल्या. पण ज्याचं उद्वत त्याचंच उद्वत.
आलं का द्या. मग त्याला काय उपाय करायचा? मग हा आपल्याला रानातल्या औषधाचा हा उपयोग ना? करायचा. हा. मग डॉक्टरकडे जायलाच लागत नाही आपल्याला. हा? रानातली तुला बरीच औषधं माहिती आहेत, हा. त्यामुळेच तू रानात राहून सगळं शिकलीस इथं. अंगावनी जायला लागलं बायच्या, हम्म. पांढरवणी झालं, तांबडं झालं तरी आपल्या का औषध येत. ते उलीस खाल्लं ना हं. की तिसऱ्या दिवशी ती बाय चांगली झाली पाहिजे. बघा ही एवढी शक्ती आहे रानातल्या. औषधाची. बघा हा तुम्हाला आम्हाला हे माहितीच नाही, हा. आणि आपलं- आजकालच्या पिढीला तर काहीच कळणार नाही. आपलं गुरु तिवलं रानात मी काय गुराला चावलं किडको हं. तर आपल्याला रानात औषध आहे त्या गुराचं हं. सर्पाचं की ते आपलं जायचं जाताना जायचं येताना बोलायचं नाही काय नाही ते औषध आणायचं ट्याचायचं आणि फुकणी घ्यायची हं. काय आणि फुकणीच्या तोंडावर ते टेसलेला गोळा असा सारायचा पातळ फाडक्यात आणि हिकुंड असं फुकायचं. हं. मग ती वाफ तिच्या कानात जाते का हं. आणि डोळ्याची ती आपल्या नाही का कानाने आपण ऐकतो. हा हं. मग ती वाफ गेली की ती रेडको म्हैस चांगली होती आपली हं. गुरु. हा बरेच तुला उपचार माहिती आहेत. आणि काय हा हा रगड बापाने मला औषधं सांगितलं. बघ आता हे तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं, हा. तू जर आम्हाला सांगितलं तर आणि- ते कळत. मंडळी, आज आपण 21व्या शतकात अर्थात विज्ञान युगात जगत आहोत, परंतु आजही स्त्रियांच्या या आजारावर मनमोकळेपणाने बोलले जात नाही. किंबहुना ते अशुभ मानलं जातं. केवळ कागदोपत्री स्त्री पुरुष समान असून चालणार नाही. हराळी हराळी हां बाईच्या अंगावनी पांढरं जायला लागलं ना त्या हराळीची निश्चित दुधासारखी पांढरी मुळी आहे ना हं. दुधासारखी मग ते आणायची हराळी पाला तोडून टाकायचा आणि पांढरी पांढरी चांगली धुयायची खलबटात त्याचा रस काढायचा आणि फडक्यात घ्यायचा आणि पिळायचा. आणि आपण जरी कबर घेतला ना तरी आपलं सगळं अंगावर थांबायचं त्याने. आपण कवा मी किती जणांना लग केल्या तर 2-4 गोष्टीसाठी सगळ्यांच्या मी उपयोगी पडले. हा. म्हणजे बघ मंडळी, आपला भारत देश कसदार अन्नासाठी प्रसिद्ध आहे. ते कसदार अन्न खाल्ल्यावर माणसाचं आयुष्य 100 वर्षाच्या वर असेल याची कधी काळी खात्री होती. पण आता रासायनिक खताचा वापर आणि बदलाच्या नावाखाली आलेलं विषारी अन्न, त्यातून कॅन्सर आणि भारताला डायबेटीसची राजधानी म्हणून मिळालेलं नवीन नाव सारं काही गंभीर आहे. याला जर आवर घालायचा असेल तर देशी बी बियाण्यांचं जतन आणि संवर्धन, डाळी, कडधान्य, देशी तांदूळ आणि निसर्गात सापडणाऱ्या रानभाज्या व औषधी वनस्पती यांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.